नमस्कार मित्रांनो, वर्ष बदलणार आहे, पण त्याचसोबत तुमच्या खिशाशी संबंधित काही महत्त्वाचे नियम सुद्धा बदलणार आहेत. 1 जानेवारीपासून असे 5 मोठे बदल होणार आहेत, ज्याची माहिती तुम्हाला माहीत असणं हे खूप गरजेचं आहे. तर मोठे आणि आर्थिक नुकसान होऊ शकतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मुद्दा नंबर 1, रेशन कार्ड ई-के-वाय-सी आणि नाव कमी होणे. मित्रांनो, 1 जानेवारीपासून कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे ई-के-वाय-सी अंगठा लावणे पूर्ण न झाल्यास त्या सदस्याचे नाव रेशन कार्डामधून कट होऊ शकते. तुमच्या घरात 5 माणसे असतील आणि फक्त 3 जणांचे के-वाय-सी झाले असतील, तर फक्त 3 जणांचेच धान्य तुम्हाला मिळणार आहेत. हा मुद्दा समजून घ्या मित्रांनो. त्याचबरोबर मुद्दा नंबर 2, लाडकी बहीण योजना आणि रेशन कार्ड लिंक. यामध्ये काय मोठा बदल होणार आहे? महाराष्ट्र सरकार आता अनेक योजनांसाठी रेशन कार्डाचा डाटा थेट आधाराशी पडताळून पाहत आहे. 1 तारखेपासून ज्यांचे रेशन कार्ड अपडेट नाही, त्यांना सरकारी योजनेच्या पुढील हप्त्यांचे तांत्रिक अडचणी येऊ शकतात. योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल, तर रेशन कार्ड अपडेट करा. मुद्दा नंबर 3, गॅस सिलेंडर ई-के-वाय-सी. रेशन कार्डप्रमाणेच गॅस सिलेंडरची सबसिडी चालू ठेवण्यासाठी ई-के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे. 1 तारखेनंतर ज्यांचे ई-के-वाय-सी पूर्ण होणार नाहीत, त्यांची सबसिडी जमा होणे बंद होऊ शकते. रेशन कार्ड आणि गॅस या दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्या घराशी संबंधित आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ प्रत्येकांना शेअर करा. मुद्दा नंबर 4, रेशन दुकानात मिळणारा धान्यात मोठा बदल होणार आहे. नवीन वर्षात सरकार रेशन दुकानात केवळ गहू आणि तांदूळच नाही, तर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आणि तेलसुद्धा वाटप करणार आहे. मित्रांनो, 5वा मुद्दा म्हणजे पॅन कार्ड आणि आधार लिंक. हा शेवटचा मुद्दा आहे आणि तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. जर तुमचे पॅन कार्ड अजूनही आधाराशी लिंक नसेल, तर 1 जानेवारीपासून तुमचे बँक खाते फ्रीज होऊ शकते किंवा व्यवहार करताना अडचण येऊ शकते. तसेच जुन्या रेशन कार्डांना आधाराशी जोडण्याची मोहीम कडक केली जाणार आहे. मित्रांनो, या अडचणी जर तुम्हाला होऊ नये असं वाटत असेल, तुमच्या खिशातले पैसे जर जाऊ नये असे वाटत असेल, योजना ज्या मिळणार आहेत त्यापासून तुम्हाला जर वंचित राहायचं नसेल, तर आजच या 5 गोष्टी करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.